15 ऑगस्ट 2022ला संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याची 75वी साजरी केली जात होती। सगळीकडे देशभक्तीचं आणि भक्तिमय अशा पद्धतीचं वातावरण होतं आणि याच दिवशी महाराष्ट्रातील औरंगाबाद उर्फ संभाजीनगर हा जो जिल्हा आहे या ठिकाणी एका तरुणीची गळा आवळून हत्या होत होती। म्हणजे पहिल्या दिवशी तिची हत्या झालेली होती, दुसऱ्या दिवशी तिचं मुंडकं आणि हात तोडण्यात आले होते आणि तिसऱ्या दिवशी उरलेला मृतदेह जो आहे तो त्याचे तुकडे करून मारेकरी जो आहे ते घेऊन जात होता आणि त्यावेळेस तो सापडला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता। म्हणजे 3 दिवस आपल्याच प्रियसीची हत्या करणारा एक मारेकरी होता। आता या 3 दिवसामध्ये हा मारेकरी शेकडो लोकांना भेटलेला होता, काही कार्यक्रमांना तो गेलेला होता। एका बाजूला काहीच झालं नाही या आविर्भावामध्ये तो वागत होता आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच प्रियसीच्या मृतदेहाचे तुकडे करत होता। म्हणजे अंगावरती शहारे आणणारी आणि मनाला शिसारी आणणारी ही घटना आहे। आता ही घटना औरंगाबाद या ठिकाणी घडलेली आहे, ती घटना तर आपण पाहणारच आहोत। आता तत्पूर्वी आपल्या DSD वर्ल्डवरती आपल्या महाराष्ट्रातल्या बाहेरच्या ज्या स्टोरी आहेत त्या स्टोरी सांगायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे आता ही स्टोरी झाल्यानंतर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये DSD वर्ल्ड याची लिंक आहे आणि त्या लिंकवरती तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेरच्या ज्या घटना आहेत त्या घटनासुद्धा आता रेग्युलर त्या ऐकायला मिळतील, पाहायला मिळतील। तर आता आपण जाऊया औरंगाबाद उर्फ संभाजीनगरला। तर या ठिकाणचं वैजापूर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं शिऊर नावाचं गाव आहे। आता या गावामध्ये सौरभ लाखे नावाचा एक साधारण 35 वर्षाचा तरुण राहतो आहे। आता याचं साधारण 12वी पर्यंत शिक्षण झालेलं होतं, त्याच्यानंतर त्यानं D.Ed केलेलं होतं आणि गावामध्येच शंकरस्वामी मंदिराच्या समोर याचं फर्निचरचं दुकान आहे। आता याच्याबरोबरच या भागातला हा एक स्थानिक पत्रकार आहे आणि तो त्या ठिकाणच्या बातम्या वगैरे देण्याचं काम करतो आहे आणि हा प्रत्येक धार्मिक ठिकाणी किंवा सामाजिक कार्यक्रमामध्ये हिरिरीनं सहभागी घेतो आहे। आणि हा जो सौरभ आहे त्या सौरभनं ग्रामपंचायतीची निवडणूकसुद्धा लढवलेली होती, पण त्याच्यामध्ये त्याचा पराभव झालेला होता। आता सौरभ याचे वडील जे आहेत ते एक आदर्श शिक्षक होते आणि ते निवृत्त झालेले होते, तर आई जी आहे त्या अंगणवाडी शिक्षिका होत्या। आता हे जे पती पत्नी आहेत त्यांना 4 मुली होत्या आणि त्यांना 4 मुलींच्या नंतर झालेला हा मुलगा होता, म्हणजे त्यांच्या कुळाचा हा कुलदीपक होता। एकुलता एक मुलगा होता, त्याचं नाव आहे सौरभ। आता हा सौरभ जो आहे त्याचंसुद्धा लग्न झालेलं आहे आणि त्याला एक मुलगी आहे आणि आता त्याची पत्नी गर्भवती आहे अशी माहिती समोर येते। तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे, एक धार्मिक परिवार आहे, एक आदर्श परिवार आहे। आता यांच्या समोरच म्हणजे हा जो परिवार आहे त्यांच्या समोरच महेश श्रीवास्तव यांचाही परिवार राहतो आहे, यांचंही घर आहे। आता महेश जे आहेत ते एक व्यावसायिक आहेत आणि त्यांचं मिठाईचं दुकान आहे। आता यांचं लग्न हे जालन्यामधली अंकिता नावाची एक तरुणी आहे त्या तरुणीबरोबरती झालेलं होतं। आता ही जी अंकिता आहे जालन्यामधली त्या अंकिताच्या परिवारामध्ये सुद्धा आईवडील आणि विवाहित भाऊ आहेत आणि ही मुलगीसुद्धा एक उच्च शिक्षित अशा पद्धतीची आहे आणि आता महेश आणि अंकिता यांचा विवाह होतो, त्याच्यानंतर त्यांना एक मुलगी होते। पण अशी माहिती समोर येते की ही जी मुलगी आहे ती मुलगी दिव्यांग आहे आणि त्यामुळे आता घरामध्ये पती पत्नी मुलगी यांचा जो संसार आहे तो संसार सुरू झालेला होता, पण ही छोटी मुलगी जी आहे ती आईशिवाय काहीच करू शकत नव्हती। आईची तिला सतत मदत लागत होती आणि आई तिच्यासाठी सगळ्यात मोठा आधार होती। आता एका बाजूला हे सगळं चालू होतं। आता याच काळामध्ये ही अंकिता आणि समोरचा सौरभ ह्या दोघांच्यामध्ये मैत्री झाली, म्हणजे समोरासमोर घरं होती, जवळच्या जवळ घरं होती आणि त्यामुळे बोलणं चालणं वगैरे यांचं चालायचं। याच्यामधून यांची चांगली मैत्री झाली आणि पुढं ही मैत्री जी आहे ती गाढ झाली, जास्तच गाढ झाली। आणि बघा अंकिता जी आहे ती विवाहित होती, तिला एक मुलगी होती, सौरभ जो आहे तोही विवाहित आहे आणि त्यालासुद्धा एक मुलगी आहे, दोघांचाही परिवार प्रतिष्ठित आहे। असं असतानासुद्धा या दोघांच्यामध्ये अशा पद्धतीनं या संबंधांना सुरुवात झाली, अनैतिक संबंधांना सुरुवात झाली आणि चोरून लपून छपून हे सगळे प्रकार चाललेले होते। आता हे सगळं गावातले गावात चालू होतं, त्यामुळे अशा गोष्टी काही लपून राहत नसतात आणि एकदा यांच्याच घरातल्या लोकांनी या दोघांना रंगेहात पकडलेलं होतं आणि त्यामुळे मग या दोन्ही घरामध्ये पण भांडणं झाली आणि या दोन्ही कुटुंबांमध्ये सुद्धा वादंग निर्माण झालेला होता, भांडण झालेलं होतं आणि हे सगळं प्रकरण जे आहे ते पोलिसांमध्ये गेलेलं होतं आणि त्यावेळेस पोलिसांनी मग दोन्ही बाजू समजून घेतल्या, त्यांना समजून सांगितलं आणि दोघांनाही नीट वागण्याचा सल्ला दिलेला होता। आता त्यानंतर काही दिवस शांततेत गेले होते, आता हे सुधारले असं वाटलं होतं, पण हे दोघं मात्र शांत नव्हते, यांचे संबंध जे आहेत ते चालूच होते आणि डिसेंबर 2020मध्ये ही तरुणी जी आहे अंकिता जी आहे ती आपल्या पतीला आणि आपल्या लहान मुलीला सोडून अचानकपणे गायब होते।
आता पती किंवा त्यांच्या घरची मंडळी जी आहेत ती तिला शोधण्याचा प्रयत्न करतात, पण ती काही सापडत नाही. त्याच्यानंतर मग ते पोलिसांमध्ये तक्रार नोंदवतात की ही अशा पद्धतीनं गायब झालेली आहे आणि नंतर ती सापडते आणि पुन्हा त्यांच्या संसाराला सुरुवात होते. आता याच्यानंतर काही काळ जातो आणि नंतर 2022 म्हणजे मार्च 2022मध्ये पुन्हा ही जी आहे ती गायब होते. आता यावेळेस पुन्हा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली जाते आणि आता ती सापडली आणि तिनं पतीकडे राहणार नाही अशा पद्धतीचा पवित्रा घेतलेला होता. आता ही जी अंकिता आहे ती तिचा प्रियकर सौरभ याच्याबरोबर ती राहायला लागलेली होती. म्हणजे औरंगाबाद या ठिकाणचा हडको हा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये डी-मार्ट आहे. त्या डी-मार्टच्या समोर एक नवजीवन कॉलनी आहे आणि या ठिकाणी प्रवीण सुतार यांची एक बिल्डिंग आहे. आता या बिल्डिंगमध्ये वरच्या मजल्यावरती अलका गायकवाड राहतात आणि तळमजल्यावरती काही महिन्यापासून ही अंकिता तिथं राहत होती. आता या ठिकाणी ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होती आणि हे जे घर आहे ते घर तिला सौरभनंच मिळवून दिलेलं होतं. तो तिला सगळं सहकार्य करत होता, पैशाचं सहकार्य करत होता, हवी ती मदत तिला करत होता आणि हे दोघंजण इथं राहत होते किंवा तो कधी कधी येत होता. आता या ठिकाणी पती, मुलगी, संसार, घरदार, नातेवाईक या सगळ्यांना सोडून आपल्या प्रियकराबरोबर ती आता ही राहायला लागली होती. पण हीच तिची सगळ्यात मोठी चूक होती, कारण याचमुळे एक भयंकर वादळ आता पुढं घोंगावत होतं आणि ते येणार होतं. आता इकडं संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याची 75वी साजरी केली जात होती, पण याच काळामध्ये अंकिता जी आहे ती कुठेतरी गायब झालेली होती. आता ही कुठं गायब झाली, काय झाली, कुठं गेली, कोणाला काहीही माहीत नव्हतं, कोणाला काही कळलेलं नव्हतं आणि अंकिताच्या घराला कुलूप लागलेलं होतं. आता ही मुलगी कुठं गेली? आता वरच्या मजल्यावरती राहणारे ज्या अंकिताच्या जवळचे किंवा त्यांचे शेजारी जे आहेत तर त्यांना शंका आली की बाबा ही पोरगी गेली कुठं आणि मग त्यांनी त्या अंकिताला फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मग त्या अंकिताचा फोन दुसरंच कोणीतरी उचलत होतं आणि अंकिता कुठं आहे हे समजत नव्हतं, समाधानकारक उत्तरं मिळत नव्हती. आता या सगळ्या गोष्टीमध्ये 2-3 दिवस गेले आणि तारीख होती 17 ऑगस्ट 2022. आता या दिवशी सकाळी साधारण 10-11च्या सुमारास वरच्या मजल्यावरील अलकाताई गायकवाड जे आहेत त्यांनी त्या घराचे जे मालक आहेत प्रवीण सुतार यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की अंकिताच्या रूममधून काहीतरी सडल्याचा वास येतोय आणि त्यांचा घराचा जो दरवाजा आहे आणि खिडक्या ज्या आहेत त्या ठिकाणी माशा गोंगावत आहेत आणि अंकिताचा तो जो मित्र आहे तो नेहमी येतो तो मित्र एक पांढरी गाडी घेऊन आलाय आणि तो गोणीमध्ये काहीतरी भरून घेऊन जातो आहे आणि त्याच्यामधून सुद्धा सडल्याचा वास येतो आहे. आता इथं नक्कीच काहीतरी बरं वाईट झालेलं असेल. आता ही सगळी माहिती जी आहे ती त्यांनी घरमालकाला दिलेली आहे, म्हणजे प्रवीण सुतार यांना दिलेली आहे आणि सुतार यांनी सुद्धा लगेच मग सौरभला फोन लावला आणि त्याला विचारलं की बाबा अंकिता कुठं आहे आणि तू घरातून काय घेऊन जातो आहेस आणि रूममध्ये वास कसला येतोय. आता हे प्रश्न त्याला विचारले पण त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरं काहीतरी येत होते, म्हणजे समाधानकारक त्याच्याकडून उत्तरं मिळत नव्हते. आणि मग त्याला विचारलं की बाबा तू कुठं आहेस. त्यावेळेस त्यानं सांगितलं की मी खुलताबादला आहे. आता मग हे म्हटले अरे बाबा आत्ता तू गाडी घेऊन तिथून गेलायस आणि लगेच खुलताबादला पोहोचला का. आता हे ऐकल्यानंतर सौरभनं काहीतरी उत्तर दिलं आणि फोन कट केला. आता मात्र हे जे घरमालक आहेत त्यांना खात्री पटली की काहीतरी अघटित घटना घडलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन लावला आणि पोलिसांना सगळी माहिती दिली आणि वेळ न दवडता पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी तात्काळ पोहोचले. त्यांनी कारवाईला सुरुवात केली आणि अंकिताच्या घरी घटनास्थळी ते पोहोचलेले आहेत आणि घराचा दरवाजा जो आहे तो उघडा होता आणि हे आत शिरलेले आहेत. आत शिरल्यानंतर पाहिलं तर आतमध्ये वाळलेलं रक्त आहे, सगळीकडे दुर्गंधी पसरलेली आहे, माशा वगैरे गोंगावत होत्या आणि आतमध्ये पोलिसांना चाकू, डायरी वगैरे मिळालेलं होतं. त्याचबरोबर ती एक शॅम्पेन किंवा बिअरची बाटलीसुद्धा त्या ठिकाणी सापडलेली होती. आता पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून माहिती घेतली, या ठिकाणी काय घडलं असेल याची कल्पना पोलिसांना आलेली होती आणि त्यांनी तात्काळ सगळीकडे नाकेबंदी करायला सुरुवात केली. म्हणजे कन्नड, खुलताबाद किंवा देवगाव रंगारी किंवा शिवूर हे जे भाग आहेत ते भाग आणि इतर जे भाग आहेत तर त्या भागामध्ये नाकेबंदीला सुरुवात झाली आणि जी संशयित इर्टिका गाडी होती, म्हणजे हा तरुण म्हणजे हा सौरभ आणि ज्या गाडीमध्ये काहीतरी घेऊन गेला होता ती इर्टिका गाडी आणि तिचा नंबर
हे सगळं प्रसारित झालेलं होतं आणि पोलीस त्या गाडीचा शोध घेत होते आणि ती गाडी पोलिसांना सापडली आणि याच्यामध्ये सौरभ लाखे आणि गाडी चालक मित्र, त्याचं नाव आहे सुनील गंगाधर धनेश्वर, वय साधारण 25 वर्षाचं आणि राहणार आहे शिवूरचा, यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि ज्यावेळेस गाडीची झडती घेतली त्यावेळेस त्याच्यामध्ये एक धड नसलेली डेड बॉडी मिळालेली होती. आता संशयित आरोपी सौरभ लाखे आणि त्याचा मित्र यांच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली. आता या प्रकरणामध्ये अजून एक संशयित असल्याची माहितीसुद्धा समोर येत होती. आता ज्यावेळेस ही बातमी त्या परिसरामध्ये पसरली आणि सौरभनं असं काहीतरी केलं आहे या गोष्टीवरती कोणाचा विश्वासच बसत नव्हता. आणि ज्यावेळेस त्याच्या काही मित्रांनी त्या सौरभला विचारलं की बाबा तू हे का केलं, त्यावेळेस त्यानं उत्तर दिलं की ती फार डोक्यावरून चाललेली होती आणि तुम्ही माझ्या घरच्यांना धीर द्या, एवढं त्यानं सांगितलेलं होतं. आता हा सगळा प्रकार नक्की काय घडलेला होता आणि ही हत्या का आणि कशा पद्धतीनं झालेली होती. तर अंकिता आणि सौरभ हे एका रूमवरती राहत होते आणि काही दिवस त्यांचे हे संबंध प्रेम प्रकरण चाललेलं होतं आणि हे सगळं प्रेम प्रकरण संबंध वगैरे सगळं काही बरं वाटत होतं. पण आता अंकिता जी आहे ती सौरभकडे लग्नाचा तगादा लावायला लागलेली होती आणि सौरभ या गोष्टीची टाळाटाळ करत होता आणि या गोष्टीवरून यांच्यामध्ये वादावादी होत होती. पण या काळामध्ये अशा काही घटना घडल्या होत्या की ज्यामुळे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला होता, यांच्यामध्ये वादाला भांडणाला सुरुवात झालेली होती. आता हे जे कारण आहे की त्यांच्यामध्ये ती तगादा लावत होती आणि त्यामुळे ह्या सगळ्या वादाला सुरुवात झाली, तर हे प्राथमिक कारण आहे. आता या सगळ्या गोष्टीचा अजून तपासामध्ये पुढं काही वेगळेपण पण येऊ शकतं. आता पण याच्यामधून मग या दोघांच्यामध्ये इतका दुरावा निर्माण झाला, इतकी भांडणं झाली, इतके वाद झाले की या सौरभने अंकिताची हत्या करण्याचा निर्णय घेतलेला होता. आता तारीख होती 14 ऑगस्ट 2022ला. आता या दिवशी तो तिला भेटायला आला. आता यावेळेस मी तुझ्याबरोबरच राहणार आहे अशा पद्धतीचा हट्ट तिनं करायला सुरुवात केली. आता ती हट्ट करत होती त्यामुळे त्या सौरभनं तिला रात्रीचं शिवूरला घेऊन गेला आणि हे दोघंजण त्या ठिकाणचं जे फर्निचरचं गोडाऊन आहे त्यांचं, त्या गोडाऊनमध्ये रात्रभर राहिले आणि पहाटे पहाटे तिला तिच्या रूमवरती सोडण्यात आलं. दुसरा दिवस उजाडला, 14 ऑगस्ट होती. आता 14 ऑगस्टच्या दिवशी सौरभ जो आहे तो दिवसभर मग ते देशभक्तीची जागृती वगैरे करत फिरत होता आणि नंतर संध्याकाळी 8च्या सुमारास तो अंकिताच्या घरी आला. आता घरी आल्यानंतर या ठिकाणी त्या दोघांच्यामध्ये जबर भांडणं झालेली होती, वाद झालेले होते आणि रागाच्या भरामध्ये त्यानं अंकिताचा गळा आवळला आणि तिची हत्या केली. म्हणजे 15 ऑगस्ट या दिवशी त्यानं तिची हत्या केली आणि घराला कुलूप लावून तो घरी निघून गेला, गावाकडे निघून गेला. आता ती जी डेड बॉडी आहे ती डेड बॉडी घरामध्ये पडलेली होती. पण इकडे याच्या मनामध्ये विचार चाललेला होता की आता याची विल्हेवाट लावायची कशी. आणि याचं सगळं प्लॅनिंग करत असताना मग यानं ठरवलं की आपण काय करूया, एखाद्या गाडीमध्ये हिला घालून कुठेतरी दूर नेऊन टाकूया आणि विल्हेवाट लावूया असं यानं ठरवलं. आणि त्यानं एका मित्राची गाडी घेतली आणि 16 तारखेला अंकिताच्या घरी आला आणि ती जी बॉडी आहे ती बॉडी त्यानं गाडीमध्ये ठेवली. आता यावेळेस तो मित्र जो आहे त्याच्याबरोबरचा तो मित्र घाबरला आणि त्यानं सांगितलं की हा मृतदेह आपण एकतर पोलिसांमध्ये घेऊन जाऊ किंवा दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ, पण बाकी दुसरीकडे कुठं मी घेऊन जाणार नाही. आणि तो मृतदेह न्यायला त्या मित्रानं विरोध केलेला आहे आणि त्यामुळे मग तो गाडीत घातलेला मृतदेह जो आहे तो सौरभने पुन्हा बाहेर काढला आणि तो घरामध्ये ठेवून दिला. पण आता पुढं काय करायचं. आता यावेळेस सौरभनं ठरवलं की या मृतदेहाचे तुकडे करायचे आणि नंतर त्याची विल्हेवाट लावायची. आणि त्याप्रमाणे मग त्यानं हत्यार आणलं आणि ते तुकडे करायला सुरुवात केली. आता 16 तारखेला अंकिताचं त्यानं मुंडकं कापलं आणि तिचे हात तोडले, पिशवीमध्ये घातले आणि ते घेऊन तो गावाकडे शिवूरला गेला आणि फर्निचरच्या गोडाऊन जे होतं त्या गोडाऊनमध्ये ते ठेवलं. आता बघा, परवा दिवशीच अंकिता जी आहे ती स्वतः त्या गोडाऊनमध्ये आलेली होती आणि आज मात्र तिचं मुंडकं आणि हात त्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी उरलेली जी डेड बॉडी आहे ती आणण्यासाठी त्यानं एक चारचाकी म्हणजे इर्टिका जी आहे ती घेतली, मित्राला बरोबर ती घेतलं आणि सकाळी 10च्या सुमारास त्या ठिकाणी गेला. म्हणजे अंकिता जी आहे तिच्या घराच्या जवळपास गेला. पण ही जी चारचाकी आहे त्यानं घरापासून दूर उभी केली आणि तो गाडीतून खाली उतरला आणि आजूबाजूला आपल्याला कोणी पाहत तर नाही ना याचा अंदाज घेत तो त्या घराच्या दिशेनं जायला लागला. यावेळेस त्याला समजलं की आपल्याला एक CCTV कॅमेरा अगदी रोखून बघतो आहे आणि मग त्यानं विचार केला की हा जो मृतदेह आहे तो मृतदेह इतक्या लांब गाडीपर्यंत जर उचलून आणला तर तो सगळ्यांना कळेल, ते इथं आणणं अवघड आहे. त्यामुळं मग ही जी गाडी आहे ती गाडी त्यांनी पार अगदी घराच्या जवळ नेली आणि घरामधला जो उरलेला मृतदेह होता तो पोत्यामध्ये भरून त्या गाडीमध्ये ठेवण्यात आला, पाठीमागच्या शीटावरती ठेवण्यात आला आणि गडबडीतनं ते जायला लागले.
आता त्यावेळेस यांच्या घराच्या समोर अमृत बेकरीचे मालक होते सुभाष गायकवाड यांनी हा प्रकार बघितला. आता त्यांनी त्यांना विचारले की बाबा तुम्ही घरातनं काय घेऊन चाललेला आहात. आता यावेळेस सौरभनं उडवाउडीची उत्तरं वगैरे दिली. आता त्यावेळेस ते गायकवाड जे आहेत त्यांनी सांगितलं की हे बघा घरमालक येतील तोपर्यंत तुम्ही थांबा. पण सौरभ थांबायला तयार नव्हता आणि त्यानं सांगितलं की मला जायचं आहे आणि तो तिथून निघून गेला. आता हे सगळं संशयास्पद वाटलं आणि त्यामुळे मग गायकवाड जे आहेत त्यांनी या गाडीचा नंबर वगैरे लिहून घेतलेला होता. आता हे जे आहेत म्हणजे सौरभ जे आहे तो तिथून गडबडीनं निघून गेला, पण जाताना तो दरवाजा बंद करायला विसरला. आता या ठिकाणी मग जे लोक होते ज्यांना संशय वाटत होता किंवा वास येत होता किंवा ते माशा वगैरे होत्या ना, त्याच्यामुळे मग त्या बाकीच्या आजूबाजूच्या लोकांना जो संशय आला त्यामुळे त्यांनी तो दरवाजा आता उघडाच होता तो अजून उघडून बघितला. तर आतमध्ये मग हा सगळा प्रकार त्यांना दिसला आणि त्याच्यानंतर मग त्या मालकाला वगैरे फोन झाले आणि हा सगळा प्रकार जो आहे किंवा हे सगळे जे हत्याकांड आहे ते उघड झालेलं होतं, समोर आलेलं होतं. आता या प्रकरणामध्ये स्वतःचा संसार सोडून स्वतःची नातीगोती सोडून एक तरुणी आपल्या प्रियकराच्या बरोबर ती जाते आणि तोच प्रेमी तिची अशा पद्धतीनं अवस्था करतो. संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाला हादरवणारी अशा पद्धतीची ही घटना घडलेली आहे. आता या घटनेमध्ये अजून काही मुद्दे समोर आले होते. याच्यामध्ये पीडित आणि आरोपी ह्या दोन्हींच्या घरची मंडळी जी आहेत किंवा घर जे आहे ते अत्यंत संस्कारक्षम आहे आणि यांचे जोडीदारसुद्धा चांगले होते. पण असं असतानासुद्धा यांनी अशा पद्धतीचं पाऊल उचललं आणि अशी घटना घडलेली होती. दुसरी गोष्ट, सौरभ हा हत्या झाल्यानंतरसुद्धा अत्यंत नॉर्मलपणे वागत होता आणि 2-3 दिवसामध्ये म्हणजे 2-3 दिवस म्हणजे मारल्यानंतरसुद्धा 2-3 दिवसामध्ये यानं एका नेत्याचा वाढदिवस साजरा केलेला होता. मित्रांच्याबरोबर चहापाण्याची पार्टी केलेली होती. अशा पद्धतीनं म्हणजे कोणाचा विश्वासही बसणार नाही की यानं खून केलेला आहे आणि हा तुकडे करतो आहे. तिसरी गोष्ट की सौरभ हा एक पत्रकार होता आणि त्यामुळे मोठ्या लोकांच्यामध्ये बसणं उठणं वगैरे त्याचं होतं आणि त्याचा जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे तो म्हणजे अनेक मोठमोठ्या लोकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपला तो जॉईन होता. आता यावेळेस त्यानं त्या ग्रुपवरती मी खून केला आहे अशा आशयाची पोस्ट केलेली होती आणि त्यानंतर पोलिसांनी आणि पत्रकार जे आहेत त्या मित्रांनी त्याला विचारणा केलेली होती आणि यावेळेस यानं सांगितलं की मी सिडको पोलिसांमध्ये जातो आहे आणि अशा पद्धतीची पोस्ट केली आणि नंतर परत काही वेळानं त्यानं पोस्ट केली की मी देवगाव रंगारी पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आहे असं त्यानं पोस्टमध्ये सांगितलेलं होतं. आता या सगळ्यामध्ये म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर आपण हत्या केलेली आहे असं त्यानं जाहीर या सोशल मीडियावरती कबुली दिलेली होती. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा? लक्षात घ्या, आपला परिवार, आपली मुलं, आपला जोडीदार आणि आपली लोकं, आपली माणसं ही आपली जगातील सगळ्यात मोठी संपत्ती आहे. पण जेव्हा कोणत्या तरी कारणाने कोणत्या तरी बाहेरच्या व्यक्तीसाठी आपण आपल्या संपत्तीला ज्यावेळेस लाथाडतो किंवा सोडून देतो त्या दिवशी आपण जगातील सगळ्यात गरीब व्यक्ती बनतो आणि त्याचबरोबर ते आपण आपलं स्वतःचं अस्तित्वसुद्धा विसरून जातो, संपवून टाकतो. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जे लोक नैतिकतेने वागतात त्यांच्या तुलनेमध्ये अनैतिकतेने वागणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये जास्त रक्तरंजित घटना घडतात. हा इतिहास आहे, हे वर्तमान आहे आणि हे भविष्यसुद्धा आहे. आणि जो आपला संसार आहे, जो आपला जोडीदार आहे तो सुखी करण्याचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्या सुखाला पारावार राहत नाही. तो जो कोणी ईश्वर अल्ला गॉड आहे तो सुद्धा आपल्यावरती सुखाची बरसात करतो. आता मी तुम्हाला जी माहिती सांगितली ती आपल्या माध्यमातून जे समोर आलं होतं ते तुमच्यासमोर मी स्टोरी रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याचा सगळा तपास चाललेला आहे. कदाचित काहीतरी नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते आणि तुम्ही जर समजा या भागातील असाल तर तुम्ही अधिक माहिती, वेगळी माहिती जर काही तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि आपल्या DSD वर्ल्डवरती आपण महाराष्ट्राच्या बाहेरचे जे व्हिडिओ आहेत ते किंवा त्या ज्या स्टोरी आहेत त्या टाकण्याची सुरुवात केलेली आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे, तर ती लिंकसुद्धा तुम्ही आवर्जून बघा, कारण त्या ठिकाणीसुद्धा वेगळ्या पद्धतीच्या घटना ज्या घडलेल्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.